आपल्या राज्यात पालिका निवडणुकांची घटिका सध्या समीप आली आहे आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती चर्चा रंगते ती युती आणि आघाड्यांची। पालिका निवडणुकीच्या निमित्तानं दोनही राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू एकत्र येणार का याचे जोरदार अंदाज बांधले जाऊ लागलेत। आता ठाकरे बंधूंपैकी कुणीही याबद्दल स्पष्ट धोरण सांगितलेलं नाहीये, पण सुप्रिया सुळेंनी मात्र पालिकेत कुणासोबत आणि कशी युती होणार याचा रोडमॅप सांगितलाय। सध्या राज्यात पावसाळ्याचे दिवस आहेत आणि राजकारणात निवडणुकांचे। पाऊस जसा अनेकदा बेभरवशीपणानं वागतो तसाच काहीसा बेभरवशीपणा राज्याच्या राजकारणातही दिसू लागलाय। कोण कोणासोबत युती करेल आणि कोण कोणासोबतची आघाडी मोडेल याचा काहीच नेम नाहीये। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणाची दोस्ती होणार आणि कुणात कुस्ती रंगणार याची उत्सुकता कमालीची वाढली आहे। या सगळ्यात प्राईम फोकस आहे तो ठाकरे बंधू आणि पवार फॅमिलीवर। यापैकी पवार फॅमिलीचं राजकीय धोरण काय याबद्दल सुप्रिया सुळेंनी पावसाच्या संदर्भात हे अत्यंत सूचक विधान केलंय। यापैकी पवार फॅमिलीचं राजकीय धोरण काय हे विचारलं असता सुप्रिया सुळेंनी पावसाचा रेफरन्स देत हे अतिशय सूचक विधान केलंय। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री यातून मी निर्णय घेतलेला आहे। आता छत्री की रेनकोट हे जरी नक्की झालेलं नसलं तरी एका बाबतीत मात्र ताई ठाम आहे आणि हा विषय म्हणजे युती नेमकी कुणासोबत करायची। भाजप वगळता युतीसाठी एव्हरीबडी इज वेलकम असं काहीसं धोरण आगामी पालिकांसाठीचं असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं। अखंड राष्ट्रवादीची ताकद ही प्रामुख्यानं पुणे, नाशिक आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये। पालिका निवडणुकीच्या वेळेला स्थानिक पातळीवरची गणितं अतिशय महत्त्वाची असतात। त्यामुळे अशा ताकदीच्या ठिकाणी युतीचे सर्वाधिकार स्थानिक पातळीकडेच असतील असेही संकेत सुप्रियाताईंनी दिले। भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत युती करायला तयार आहे, स्थानिक नेते तिथला निर्णय घेतील असं काही चर्चा झाली आहे तुमच्यात? कारण अशी नाही आहे, आमची लाईन नेहमीच असते। किती वर्ष, 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील। मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात नेहमी। हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना। सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं। तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या धोरणानंतर महाविकास आघाडीतला महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या पक्षानं सुद्धा एक प्रकारे सुप्रिया सुळेंची श्री ओढली आहे। ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका शक्यतो स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच्या भूमिका काय आहेत त्यानुसार निर्णय घेतला जातो आणि शिवसेना सुद्धा अशा पद्धतीनेच निर्णय घेईल। गेल्या काही वर्षांपासून राजकारणातली सगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन्स महाराष्ट्रानं अनुभवून झाली आहे। त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुणाची मैत्री जुळेल आणि कुणाची तुटेल याची काहीच गॅरंटी नाही आहे। असं आहे की पाऊस हा ज्यावेळेस वादळरूपी येतो त्यावेळेस छत्रीलाही ऐकत नाही आणि रेनकोटालाही ऐकत नाही। त्यामुळे नेमकं काय त्याचा अर्थ होतो तो येणाऱ्या पावसाच्या वादळावर आहे। सध्या तरी कोणताही पक्ष आपले पत्ते खुले करत नसला तरी महायुतीत नवे भिडू आले किंवा महाविकास आघाडीत फाटाफूट झाली तर आश्चर्य वाटायला नको। या शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या पावसात कोणत्या पक्षाचा रेनकोट किंवा छत्री घेणार हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।